नमस्कार. आज 25 जुलै 2025 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. बहुप्रतीक्षित आणि ऐतिहासिक भारत ब्रिटनमधील मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या. बहुतेक उत्पादनांना ब्रिटिश बाजारपेठेत शुल्कमुक्त प्रवेश. आता या बातमीला ना मी खूप डिटेलमध्ये पाहणार आहे, त्यामुळे टाईम स्टॅम्पनुसार तुम्ही पुढे जाऊ शकता. पण अगदीच तुम्ही हे जर लेक्चर केल्यानंतर फ्री ट्रेड ॲग्रीमेंट किंवा UK आणि इंडिया याबद्दलचं जे काही प्रश्न येतील ना त्याला तुम्ही नक्की टॅकल करू शकाल, याची माझी शाश्वती आहे. त्यामुळे शक्य झालं तर या डिटेलला तुम्ही नक्की पाहू शकता. तर पहा, आपल्याला थोडंसं इतिहासामध्ये जावं लागेल. आता अगदीच पहा ना, भारतावर इंग्रजांनी राज्य केलं ते पहिल्यांदा काय व्यापारी कंपनी बनूनच येऊन राज्य केलेलं होतं त्यांनी, बरोबर आहे. अगदी तशाच पद्धतीने पहा, व्यापार हा खूप मोठा घटक आहे. ओके, आंतरराष्ट्रीय संबंध जोपासत असताना आपल्याला व्यापाराकडे खूप लक्ष द्यावं लागतं. जसं चायनासोबत आहे पहा आपलं. ओके, अगदी त्याच धर्तीवर पहा ब्रिटनसोबत आपण काय केलं आहे, व्यापारचे करार केलेले आहेत. मग ते कशा पद्धतीने थोडंसं पाहूयात. तर पहा, इतिहासामध्ये गेल्यानंतर ब्रिटन हा 1973ला ना युरोपियन युनियनमध्ये जॉईन झाला. युरोपियन युनियन काय आहे तर पहा, जे युरोपियन देश आहेत ना ते स्वतंत्र लढा न देता तेच प्रत्येकजण एकत्र येतात. कारण पहा, त्यांच्यामध्ये दोघांमध्ये आता हे आहे अशा पद्धतीने दोन देश आहेत. आता इथं घेऊयात आपण जर्मनी आणि इथं आहे फ्रान्स. ओके, मग ह्या दोघां देशांमध्ये काही समुद्र वगैरे आहे का तर बिलकुल नाही. त्यांची बाँड्री लगेच चिटकूनच आहे. किंवा व्हॅटिकन सिटी आणि इटली. ओके, म्हणजे ह्या देशांमध्ये डायरेक्टली बाँड्री आहे. यामुळे यांनी काय केले पहा, की आपण काय करूयात तर जे युरोपियन नेशन्स आहेत ना ते एकत्र येऊन आपण एक संघ बनवूयात, जसं त्यांनी म्हटलं युरोपियन युनियन. ओके, मग त्या युरोपियन युनियनमध्ये ब्रिटन काय झाला पहा, जॉईन झाला. आता ब्रिटन कसं काय जॉईन झाला तर अगदीच पहा, तो म्हटला की स्वतंत्र व्यापार करण्यामध्ये काही मजा नाही, आपण काय करूयात युरोपियन युनियनमध्ये जॉईन होऊयात. व युरोपियन युनियन एकीकडे आहे व ब्रिटन हा आयलँड आहे. ओके, ब्रिटन हा आयलँड कंट्री आहे, पण युरोपियन जे नेशन्स आहेत ना ते अगदीच कंटिनेंटचा भाग आहेत, बरोबर. मग याच धर्तीवर पहा 1973मध्ये ब्रिटन काय झाला, युरोपियन युनियनमध्ये जॉईन झाला. पण जॉईन झाल्यानंतर ब्रिटनला वाटलं की बा नाही, आपला इतिहास तर खूप मोठा आहे. ओके, मग हिस्ट्री रिपीट इटसेल्फ किंवा आपल्याला इतिहासापासून काहीतरी शिकणं गरजेचं आहे. त्यामुळे ब्रिटनला थोडंसं एक म्हणजे चमकलं की बा युरोपियन युनियनमध्ये किंवा संघामध्ये राहून आपली प्रगती होत नाही आहे. ओके, आपल्या देशाचा व्हायचा तेवढा विकास होत नाही आहे. त्यामुळे आपण काय करूयात तर ह्या युरोपियन युनियनमधून बाहेर पडूयात. ओके, मग युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी त्यांनी काय घेतलं पहा, 2016 साली रेफरेंडम केलं. ओके, रेफरेंडम म्हणजेच काय, तुम्ही लोकशाही किंवा अगदीच नागरिकशास्त्राची जी पुस्तकं आहेत पहा त्यामध्ये शिकला असाल नक्कीच. म्हणजे डायरेक्टली जनतेला विचारणं की बा तुम्हाला काय हवं आहे. मग अगदीच तशाच पद्धतीने पहा 2016मध्ये ना जे ब्रिटन आहे 2016मध्ये युनायटेड किंगडम किंवा ब्रिटनमध्ये एक रेफरेंडम झालं. ओके, म्हणजे मतदान झाले. मतदान झाल्यानंतर पहा तिथे निकाल कसा लागला तर 51% जी जनता आहे, 51 पॉईंट आय थिंक, आता मला ते आठवत नाही, किंवा जेमतेम तुम्ही 52% असं धरा, 52% जनतेने काय म्हटलं की आपण युरोपियन युनियनमधून आपण बाहेर पडणं गरजेचं आहे, कारण आपला विकास होत नाही आहे. ओके, 52% जनतेने काय म्हटलं की युरोपियन युनियनपासून आपल्याला बाहेर जायचं आहे. पण 48% जनतेने काय म्हटलं की नाही, आपण जे युरोपियन युनियनमध्ये आहोत ना तर तिथं सेफ आहोत, संघामध्ये आपण सेफ असतो. एकटं पडलं का आपल्याला जास्त आहे, जर एकटं पडलं ना आपण तर धोका आहे. गँगमध्ये राहिलं तर आपण अगदीच कोणासोबत पण लढू शकतो. असं 48% जनतेचं तिथं मत आलं. आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल. मग पहा 2016ला ही चर्चा झाली की युरोपियन युनियनमधून आपण बाहेर पडायचं. मग ब्रिटन पण आता लोकशाही म्हणून त्यांनी काय म्हटलं की ठीक आहे, आपण 52% जनतेचं ऐकायचं. व त्यांनी निर्णय घेतला की आम्ही आता ब्रेक्सिट करणार आहोत, आम्ही युरोपियन युनियनमधून एक्झिट करणार आहोत. याच टर्मला पुढे जाऊन काय नाव झालं पहा, ब्रेक्सिट. आता हे परीक्षेला बिलकुल विचारलं जाणार नाही. ब्रेक्सिट काय आहे हे विचारलं जाणार नाही, कारण हे फेडेड टॉपिक आहे. UPSCने वगैरे याच्या पूर्वीच झालेलं आहे, प्रश्न विचारून वगैरे सर्व झालेले आहेत. पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे व्यापारमध्ये काय काय घडामोडी झाल्या. या निमित्ताने मी थोडंसं बॅकग्राऊंड सांगितलं तुम्हाला. आय होप हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल. किंवा जे विद्यार्थी पहा 2016-17 या दरम्यान न्यूजपेपरला थोडंसं फॉलोअप करत होते त्यांना माहिती असेल त्यावेळेस खूप चर्चेमध्ये होतं ब्रेक्सिट ही टर्म. ओके, तर त्याचं नेमकं कारण हेच आहे की ब्रिटनने युरोपियन युनियनमधून एक्झिट केलं. मग पहा डायरेक्टली 2016लाच त्यांनी एक्झिट करू शकले का तर बिलकुल नाही. पहा, आपली संघटनेचे काही नियम असतात, म्हणजे कराराचे, आंतरराष्ट्रीय करार जर तुम्ही साईन केलात ना तर त्याचे काही नियम असतात की बा तुम्ही पहिल्यांदा मला नोटीस वगैरे देणं आहे,
किंवा अगदीच पहा ना, तुम्ही जर एखाद्या जॉबमध्ये असाल व तुम्हाला जर जॉब दुसरीकडे स्विच करायची असेल तर तुम्हाला डायरेक्टली त्या कंपनीला 1 महिन्याचा पगार तरी द्यावा लागेल किंवा 1 महिन्याच्या प्रायर नोटीसवरूनच तुम्हाला जॉब सोडता येतं. अगदी त्याच धर्तीवर इथं पण आहे पहा. ओके, मग अगदी तुम्हाला डायरेक्टली स्विच तर करता येणार नाही. मग अगदीच त्यांच्यावरती पण निर्बंध लावण्यात आले पहा. 2020 नंतरच तुम्हाला काय इथं ब्रेक्झिट करता येईल, म्हणजे युरोपियन युनियनमधून ब्रिटनला एक्झिट 2020 नंतर करता येईल असं त्यामध्ये लिहिलेलं होतं. बरोबर, म्हणजे 2016ला त्यांनी रेफरेंडम केलं व 31 जानेवारी 2020ला त्यांनी युरोपियन संघातून ते काय झाले, एक्झिट झाले. कधी? 31 जानेवारी, ही डेट लक्षात ठेवा तुम्ही. या दिवशी ते काय झाले, एक्झिट झाले. बरोबर, मग युरोपियन युनियन आणि ब्रिटन ह्या दोघांचा आता काहीही तिथं संबंध राहिला नाही. व्यापार हे मुक्त करू शकत होते, म्हणजे ब्रिटन जे आहे ते स्वतंत्ररित्या निर्णय घेऊ शकत होता व युरोपियन युनियन ते पण स्वतंत्ररित्या तिथं निर्णय घेऊ शकत होते 31 जानेवारी 2020 नंतर. मग 31 जानेवारी 2020 नंतर ते स्वतंत्र निर्णय घ्यायला तर लागले, परंतु त्यावेळेसच आपल्याकडे कोणीतरी एक नॉक करत होतं, त्याचं नाव आहे कोविड-19. ओके, मग त्यांनी नॉक केलं की दरवाजे सगळ्यांचे ठोठावले व डायरेक्टली संपूर्ण देशभरामध्ये किंवा ग्लोबलरित्या तिथं काय झालं, लॉकडाऊन झालं. मग पहा, यांनी निर्णय तर घ्यायला घेतले, युरोपियन युनियनपासून बाहेर झाले, परंतु आता इथं एक वेगळीच समस्या निर्माण झाली, ती म्हणजे लॉकडाऊन झाल्यानंतर पहा, यांच्याकडे सप्लाय साईड वगैरे होती का, किंवा आता ग्लोबलायझेशनमुळे झालेलं काय पहा की स्वतः एकटा देश कोणताही आत्मनिर्भर होऊ शकत नाही आहे. बरोबर आहे. मग अगदी तशाच पद्धतीने पहा, ज्यावेळेस कोविड लॉकडाऊन आलं त्यावेळेस त्यांना अगदीच समस्यांना सामोरं जावं लागलं, व्यापाराला सामोरं जावं लागत होतं ब्रिटनला, किंवा अगदी युरोपियन युनियनला किंवा इंडियाला पण तशा पद्धतीने सामोरं जावं लागलं. पहा, त्या दरम्यान इलेक्ट्रॉनिक जे गॅजेट वगैरे आहेत ना ते खूप महागले होते. पहा, ओके, त्याचं नेमकं कारण आहे की ग्लोबल सप्लाय चेन्स तिथं ठप्प झालेली होती कोविडमुळे. मग तसंच झालं. पहा, व्यापार यांनी निर्णय घेतला, युरोपियन युनियनमधून बाहेर पडले आणि यांच्यावरती काय झालं पहा, कोविडचा फटका पडला की लगेच ब्रिटनची जी इकॉनॉमी आहे ना ती गटांगळाखात खाली जायला लागली. कारण पहा, हे एकटे आहेत, जर संघात असते ना तर यांना थोडंसं तिथं सर्वांचं मिळून तिथं काय झालं असतं पहा, तर ते स्वतःला आवरू शकले असते, परंतु इथं आता त्यांना आवरता येत होतं का, तर बिलकुल नाही. कारण पहा, युरोपियन युनियनची इकॉनॉमी वेगळ्या पद्धतीने चालत होती आणि ब्रिटनची एकटं पडल्यामुळे त्यांना आता कोणते निर्णय घ्यावं हे समजत नव्हते व त्यावेळेस त्यांच्यासोबत होते ऋषी सुनक. ओके, पुढे चालून ते पंतप्रधान झाले. बरोबर, मग पहा, 2020 मध्ये त्यांनी निर्णय घेतल्यानंतर 2020 मध्ये बाहेर पडल्यानंतर कोविड लॉकडाऊन आलं व त्यांची इकॉनॉमी आपल्या भारत देशासारखंच गटांगळ्या खात होती, हे इथपर्यंत समजलं असेल. त्याच्यानंतर पहा पुढे काय झालं, 2021 मध्ये त्यांनी म्हटले आता थोडंसं अनलॉकडाऊनचे फेस वगैरे आले, म्हणजे लॉकडाऊन संपून आता अनलॉकडाऊन होत होतं 2021 दरम्यान. पण 2021 दरम्यान अनलॉकडाऊन होत होतं तरी पण त्यांची इकॉनॉमी रिवाईव्ह करू शकत नव्हती, कारण त्यांनी दुसऱ्याच समस्यांना सामोरं जात होते. त्यांचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, तुम्हाला आठवत असतील पहा, पांढऱ्या केसाचे आहेत ते, व त्यांनी भारतामध्ये आल्यानंतर फोटो काढले होते पहा JCBवर थांबून. त्यांनी पहा, मग 2021 मध्ये त्यांना वाटलं की आता आपले निर्णय घेणं गरजेचे आहेत. आता आपल्याला पुढे चालून म्हणजे आपल्या देशाच्या इकॉनॉमीला जर सांभाळायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, थोडेसे निर्णय घ्यावे लागतील. मग त्यांनी काय केलं पहा, भारतासोबत चर्चाला चालू केली की बा तुम्ही आणि आपण काय करूयात, एक आपण दोघं मिळून व्यापार करूयात व फ्री ट्रेड ॲग्रीमेंट असेल, कारण मी पण तुम्हाला जास्त टॅक्स देऊ शकत नाही, मग तुम्ही पण आम्हाला जास्त टॅक्स देऊ नका, व आपला फार पूर्वीपासून आपले म्हणजे पूर्वज पण इथं काय करत आहेत, व्यापार करत आहेत, त्यामुळे तुम्ही आणि आपण दोघं मिळून व्यापार करूयात असं बोरिस जॉन्सन यांनी पहिल्यांदा सांगितलं. पहा, मग भारताने पण होकार दिला. परंतु झालं काय पहा, 2020 मध्ये ज्यावेळेस कोविड लॉकडाऊन होतं त्यावेळेस बोरिस जॉन्सन यांच्यावर आरोप लागले की त्यांनी पार्टी केलेली होती. म्हणजे एकीकडे देश समस्येमध्ये आहे व हा व्यक्ती स्वतःच्या धुंदीत आहे, अशा पद्धतीने त्यांच्यावरती आरोप झाले व त्यांनी राजीनामा दिला 2022 मध्ये. पण त्यापूर्वी ते भारतामध्ये येऊन तर गेलेलेच होते. बरोबर, हा पॉईंट समजला. त्याच्यानंतर येतात पहा लिझ ट्रस. ओके, यांचा कार्यकाळ तर अगदीच कमी होता, अगदी 45 दिवसांचा हा कार्यकाळ होता पहा, त्यामुळे यांच्याकडे पण फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करण्यासंबंधी तेवढीशी पॉवर नव्हती. मग त्याच्यानंतर येतात ऋषी सुनक, 2022 मध्ये प्राईम मिनिस्टर झाले, ते 2024 पर्यंत होते पहा, म्हणजे यांच्याकडे पण हार्डली 1 वर्षाचाच टाईम होता, म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थाने जर पाहिलात तर, कारण 2022च्या शेवटी ते आले होते व 2024च्या लवकरच ते गेलेले होते, म्हणजे इलेक्शन तिथं पण लागलेले होते. बरोबर, मग पहा 2022 ते 24 या दरम्यान फक्त 1 वर्षाचा कालावधी यांच्याकडे होता ऋषी सुनक यांच्याकडे, यामुळे इथे पण फ्री ट्रेड ॲग्रीमेंट होऊ शकलं नाही भारताबरोबर. मग आता जाऊन 2024 मध्ये ज्यावेळेस इलेक्शन झाले ब्रिटनमध्ये, मग त्याच्यानंतर पहा 2025 मध्ये चालून आता काय झालेलं आहे, तर नव्या सरकारसोबत आपलं फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालेलं आहे. पण याचं बॅकग्राऊंड कुठं आहे, तर ते 2016 पासूनच्या रेफरेंडममध्ये आहे. आय होप हे संपूर्ण तुम्हाला बॅकग्राऊंड समजलेलं असेल. आता व्यापार का महत्त्वाचा आहे व ब्रिटनला हे का गरजेचं होतं व भारताला का गरजेचं आहे, आता इथून तुम्हाला नक्की समजेल. तर पहा,
आता फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालेला आहे. आता हे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजेच काय पहा, आता परत त्याला पण आपण थोडंसं विश्लेषण करून घेऊयात. एकच मिनिट द्या. हां, इथे आहे फ्री ट्रेड म्हणजेच काय, तर पहा आता हा आहे ए कंट्री आणि हा आहे बी कंट्री, बरोबर. ए कंट्रीने एखादं उत्पादन केलेलं असेल किंवा ए आणि बी म्हटल्यानंतर थोडंसं खूप कन्फ्युजन होत आहे. पहा आपण काय करूयात, हा आहे भारत आणि हा आहे UK. मग भारताने एखादी वस्तू बनवली व ती जर UKमध्ये जायची म्हटलं तर काय लागलं जातं पहा, UK त्या देशावर काय लावतं, म्हणजे भारतातून आलेल्या वस्तूवर UK काय करतं पहा, टॅक्स लावतं. ओके, मग ते टॅक्स लावल्यानंतर भारतातून जाणारी UKमध्ये जी वस्तू आहे ना ती अगदीच वाढते. जसं आपण काय करूयात, भारताने एक मोबाईल बनवलेला आहे 100 रुपयाला. ओके, भारताने मोबाईल बनवला 100 रुपयाला. मग जे ब्रिटन आहे, ब्रिटनमध्ये पण मोबाईल अगदीच बनतात पहा, म्हणजे जरी बनत नसले तरी आपण तसं कन्सिडर करूयात. तर पहा, जसं भारतामध्ये मोबाईल बनत आहेत तसं युनायटेड किंगडम किंवा ब्रिटनमध्ये पण मोबाईल बनत आहेत, बरोबर. मग जर भारतातून जर आयात केलेले मोबाईल जर UKमध्ये जर विकायला लागले तर त्यांची इकॉनॉमी ठप्प होईल ना. मग म्हणजे दुसऱ्या देशातून जर येत असलेल्या ज्या वस्तू आपण खरेदी करायला लागलो तर आपल्या देशाने बनवलेलं उत्पादन काय करायचं मग आपण. मग यासाठीच पहा, जे प्रत्येक देश असतात ना ते काय लावतात, टॅक्स लावतात, ज्याला आपण कस्टम ड्युटी म्हणतो. ओके, मग अगदी तसंच पहा, भारतातून इथं UKमध्ये जो जाणारा मोबाईल आहे त्यावरती 20% तिथं टॅक्स लावला जातो. मग हे जे भारतातून जाणारी वस्तू आहे ती 100 रुपये प्लस 20% टॅक्स म्हणजे किती होतील पहा, 120 रुपयाला तिथं विकली जाईल. म्हणजेच काय, भारतातून येणारी जी वस्तू आहे तिथं काय महाग होईल. मग महाग झालेली वस्तू तिथील गरीब जनता घेईल का, तर बिलकुल घेणार नाही. त्यामुळे जो एक रिच सेगमेंटचा क्लास असतो तोच फक्त भारतातील वस्तू वापरेल तिथे, बाकी जनता तिथे यूज करणार नाही. मग ह्यासाठीच पहा कस्टम ड्युटी वगैरे तिथं असतात की म्हणजे लेवल प्लेइंग फील्ड तिथं तयार होईल, बरोबर. मग अगदी तशाच पद्धतीने ही आहे पहा कस्टम ड्युटी किंवा फ्री ट्रेड ॲग्रीमेंट्स वगैरे, बरोबर. मग पहा आता ही फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजेच काय, तर ही जी ड्युटी 20% लावलेली होती पहा, ही जी 20% टॅक्स आहे ना, ही 20% टॅक्स ह्या मोबाईलवरती लावलं जाणार नाही. यामुळे काय होईल, भारतातून जे 100 रुपयाला मोबाईल आहे ना ती युनायटेड किंगडममध्ये गेल्यानंतर पण 100 रुपयालाच विकलं जाईल. यामुळे काय होईल पहा, भारताला पण इथं चालना मिळेल व UKमध्ये पण सप्लाय चेन अगदी सुरळीतरित्या पार पडेल. या कारणांसाठी फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केला जातो. आता अगदी यालाच धरून आपण काय करूयात, US सोबतचं भांडण पाहूयात आपण. ओके, म्हणजे अमेरिकेसोबतचं भांडण पाहूयात. आता अमेरिका काय करत आहे, आपल्या भारतातून जे दवाई जाणार आहे ना त्यावरती त्यांनी 200% तिथे टॅक्स लावतो म्हणत आहेत, बरोबर. 200% आम्ही तुमच्या किमती वाढवू. कोणत्या जे दवाई आहे आपली, ओके, म्हणजे खोकल्याचं औषध असू द्यात किंवा पॅरासिटामॉल वगैरे असू द्यात, ह्या वस्तूंवर आम्ही किती 200% टॅक्स लावू असं म्हणत आहेत. का तसं म्हणत आहेत, तर भारताची फार्मास्युटिकल इंडस्ट्री खूप मोठी आहे व त्यांना लढा देताना अमेरिकेची इंडस्ट्री तिथं कोलमडत आहे. मग यासाठी त्यांनी काय म्हटले, 100 रुपयाचं जर खोकल्याचं औषध भारतामध्ये बनत असेल व ते USA केल्यानंतर किती 200 रुपये त्यावरती टॅक्स लावले जातील. मग 100 + 200 किती होतील, 300 रुपयाला खोकल्याचं औषध भारताच्या कंपनीचं मिळेल व USAच्या कंपनीचं जे औषध असेल खोकल्याचं ते किती फक्त. यावरून आता आपल्या लक्षात येईल पहा की भारताचं औषध किती 300 रुपयाला आहे व USAचं स्वतःच्या देशाचं औषध त्यांचं 50 रुपयाला आहे. तर USAमधील जो व्यक्ती आहे तो प्रेफरन्स कोणाला देईल, तर अगदीच पहा USAचं जो औषध आहे ना त्यालाच प्रेफरन्स देईल. मग ह्यासाठी किंवा आपल्या भारत देशामध्ये डम्पिंग होऊ नये किंवा अगदी प्रत्येक देश त्यांच्या देशानुसारच निर्णय घेत असतात पहा, तर आपल्या देशामध्ये डम्पिंग दुसऱ्या देशाची होऊ नये व आपले जे व्यापारी आहेत त्यांचं संरक्षण व्हावं यासाठी ना हे कस्टम ड्युटी किंवा टॅक्सेशन तिथे लावले जातात. आय होप तुम्हाला हा पॉईंट अगदी समजलेला असेल. ओके, व हे टॅक्स लावल्यानंतर पहा व्यापाऱ्यांचं तर तिथं हित होतंच, पण देशाला पण काय होतं, जे देशाचं जे सरकार आहे त्याला पण टॅक्समधून काय होतात पहा लाभ मिळतो व अगदीच ते देशाच्या हितोपयोगी तिथं कामं वगैरे करू शकतात. मग हे बेसिकली त्यामागचं कारण आहे टॅक्स लावण्याचं, बरोबर. पण एखादी वेळेस होतं काय पहा की ब्रिटन आणि भारत या दोघा पण देशाला गरज आहे. आता अगदीच भारत देशाला काय गरज आहे पहा आणि ब्रिटनला काय आहे ते इंडियन एक्सप्रेसमध्ये चांगलं दिलेलं आहे, तर ते पाहून घ्या तुम्ही. आता ब्रिटन देशाला पहा कॉफी चहा याची गरज आहे, कारण भारतामध्ये चहा कुठून आला, तर ब्रिटिशांनीच इंट्रोड्यूस केलेला होता ना. मग तेच पहा जे ब्रिटन आहे त्यांना चहा तिथं नक्कीच तिथे बाजारपेठ मोठी आहे, त्यामुळे अगदी भारताचं तिथे हित साधलं जाऊ शकेल. मग ब्रिटनकडून आपण काय घेऊ शकतो, तर अगदीच पहा चांगल्या प्रकारची दारू म्हणजे स्कॉच वगैरे तिकडून आपण मिळवू शकतो. मग हे कारणं आहेत. ओके, म्हणजे दोघांचं पण हित तिथं साधलं जाईल. व पहा आज घडीला दोघा पण देशाची कंडिशन तशीच आहे. ओके, खस्ता कंडिशन झालेली आहे, कारण आपल्याकडे पण थोडंसं म्हणजे पैसे तेवढे जास्त राहिले नाहीत भारत देशाकडे पण, व त्यांच्याकडे पण तीच कंडिशन आहे. इकॉनॉमी म्हणजे कोरोनानंतरची जी इकॉनॉमी आहे ना ते दोघांची पण गटांगळ्या खात आहे.
आहे. याच्यापूर्वी आपण लेक्चरच्या सुरुवातीलाच मी ते पॉईंट ठेवलेला होता. बरोबर, कोविड नंतर अगदी भारत पण आणि जे ब्रिटन आहे या दोघांना पण तिथं काय पहा व्यापारमध्ये समस्यांना वगैरे सामोरं जावं लागलं किंवा आर्थिकरित्या समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. यामुळे हे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट खूप महत्त्वपूर्ण ठरतं. व आणखीन एक महत्त्वाचा यामध्ये पॉईंट आहे की हे आताच होण्याचं कारण किंवा अगदी हे एका चांगल्या सिच्युएशनला आलेलं आहे. पहा, बहुप्रतीक्षित आणि ऐतिहासिक का म्हटलेलं आहे, कारण दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प आपल्याला पाहत आहेत की हे दोघं काय करत आहेत बेसिकली. कारण डोनाल्ड ट्रम्प काय करत आहेत पहा, USA मध्ये येणारं जे माल असेल त्यावरती त्यांनी काय टॅक्सेशन वाढवणार आहेत. मग USA मध्ये जे जाणारं जे माल आहे त्यावरती जर टॅक्स वाढलं तर आपल्या देशाचा माल दुसऱ्या USA मध्ये जाईल का, तर बिलकुल जाणार नाही. मग आता पहा, जर अमेरिकेने आपल्या देशातून अमेरिकेमध्ये जाणारे जे कापड आहे त्यावरती जर त्यांनी 125% जर टॅक्स लावलं तर भारतीय कपडा जो आहे ना तो खूप महाग होईल. मग खूप महाग झाल्यानंतर आपल्या देशाचं जी इकॉनॉमी आहे किंवा आपल्या देशातील जे टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे ती डबघाईला जाईल ना. कारण आपल्या देशामध्ये त्यांनी तयार करतील कापड, पण ते विकायचं कुठं, कारण तिकडे महाग आहे. व महाग झाल्यानंतर ते अमेरिकेतील जी जनता आहे ना ती खरेदीच करणार नाही भारतातून येणारा कापड. मग याच कारणासाठी पहा, आपला दुसरा देश शोधणं खूप गरजेचं होतं. मग आपण तो देश शोधलेला आहे, तो म्हणजे ब्रिटन आहे. आता आपल्यावरती जर USAने टॅक्सेशन जरी वाढवलं तरी आपला जास्त तेवढासा फरक पडणार नाही. का, तर आपण ब्रिटनच्या मार्केटमध्ये आपलं जाऊन तिथं कापड विक्री करू शकतो व आपली जी टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे ना त्याला भरभराट तिथं नक्की प्राप्त होईल. मग ह्याच कारणासाठी पहा, UK आणि इंडियाचं जे ट्रेड ॲग्रीमेंट झालं ना ते आपल्यासाठी बेटर आहे. आता पहा, याच्यापूर्वी आपलं जे कापड होतं, याच्यापूर्वी आपल्या कापडावर किती ब्रिटनमध्ये 12% टॅक्स लावलं जायचं, म्हणजे 100 रुपयाची वस्तू तिथे 112 रुपयाला विकली जायची. पण आता फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झाल्यानंतर आपण काय 0 रुपयाला तिथं, म्हणजे फक्त 100 रुपयाची वस्तू तिथं पण 100 रुपयालाच मिळणार आहे. ही ब्युटी आहे आपल्या फ्री ट्रेड ॲग्रीमेंटची. त्याच्यानंतर पहा, आता अगदीच टी आणि कॉफी, ओके, चहा भारत देशामधून तिकडे जाणारा चहा जो आहे म्हणजे ब्रिटनमध्ये, आता इकडे तिकडे असं म्हणतोय ना ते प्लीज तुम्ही समजून घ्या. इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट तिथं शब्द तुम्हाला वापरायला पाहिजे आणि मेन सेन्सर रायटिंगमध्ये तिथं तुम्ही आयात आणि निर्यात असे शब्द वापरा. ओके, फक्त ही मी माझ्या लँग्वेजमध्ये तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे भाषेकडे न लक्ष देता तुम्ही संकल्पनेकडे लक्ष द्या. तर पहा, टी आणि कॉफी, ओके, भारतामधून टी आणि कॉफी एक्सपोर्ट केल्यानंतर ब्रिटनमध्ये पूर्वी याच्या पहा किती 10% टॅक्स लावलं जायचं. ओके, 10% तिथं कस्टम ड्युटी लावली जायची, पण आता ती काय झाली, 0 झालेली आहे. यामुळे काय होणार आहे, 100 रुपयाची जर कॉपी असेल तर ती पण तिथं 100 रुपयालाच मिळणार आहे. नाहीतर पूर्वी काय व्हायचं, 110 रुपयाला विकली जायची. यामुळे अगदीच पहा, टी उत्पादक जे राज्य आहेत ना त्यांना पण इथं बेसिकली चालना मिळणारी आहे. आता इथून प्रश्न आला पहा, टी उत्पादक राज्य, प्लीज UPSC साठी हा प्रश्न येऊ शकतो. पहा, टी उत्पादक राज्य कोणते कोणते आहेत ते प्लीज लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर आणखीन काय काय म्हटलेले आहेत, आता परत लोकसत्ताकडे येऊयात. मग महाराष्ट्रामध्ये या फ्री ट्रेड ॲग्रीमेंटमध्ये महाराष्ट्राचा काय फायदा झाला, तर पहा, कोकणातील हापूस, आंबे आणि फणस आपण विक्री करू शकतो आता ब्रिटनमध्ये, कारण फ्री ट्रेड ॲग्रीमेंटमध्ये आपण याचा करार केलेला आहे. त्याच्यानंतर कोल्हापुरी चप्पल पण आपण विकणार आहोत. त्यानंतर नाशिकची द्राक्षे आणि कांदा, त्यासोबतच पहा सूक्ष्म व लघु मध्यम जे उद्योग आहेत ना त्याला पण इथं चालना मिळेल. कारण आपल्या देशातून जो उत्पादक जो माल तयार झालेला आहे ना तो आपण ब्रिटनमध्ये अगदीच 0 रुपये किमतीमध्ये 0 रुपये टॅक्समध्ये तो विकू शकणार आहोत. त्यानंतर सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी पण निर्माण होतील. आणखीन पहा, जर एखादा व्यक्ती ब्रिटनमध्ये, आपला भारतीय व्यक्ती जर ब्रिटनमध्ये गेला ना तर त्याला तिथे सामाजिक शुल्क म्हणजे सोशल सिक्युरिटी टॅक्स किंवा एक ड्युटी तिथे द्यावी लागायची, ती पण आता शुल्क आपण कमी केलेलं आहे. 3 वर्षासाठी आपण काय केलं आहे, आता माफ केलेलं आहे. म्हणजे भारतातून एखादा व्यक्ती गेल्यानंतर त्याला सामाजिक सुरक्षा कर तिथं द्यायची गरज नाही आहे. ओके, म्हणजे तो तिथं चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकेल. त्याच्यानंतर ब्रिटनमधून गुंतवणूक वाढल्याने देशांतर्गत रोजगार निर्मितीला बळ. आता होणार काय पहा, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालेला आहे त्यामुळे टॅक्स लागणार नाही. मग व्यक्ती काय करेल, USA ऐवजी म्हणजे ब्रिटनमध्ये जो बसणारा एक व्यापारी असेल तो काय करेल, गुंतवणूक करत असताना 0% व्याज, आता 0% टॅक्स कुठे आहे, भारताला आहे व अमेरिकेला 100% वगैरे टॅक्स तिथे लावणार आहे डोनाल्ड ट्रम्प. मग यासाठी तो विचार काय करेल, जर भारतामध्ये आपण जर पैसा गुंतवला तर आपला परतावा पण चांगला मिळेल व टॅक्स पण कमी लागेल तिथे. या कारणानिमित्त आपल्या भारत देशामध्ये काय पहा, गुंतवणूक वाढेल. ओके, ब्रिटनमधील जे धनाढ्य व्यक्ती आहेत ना त्यांची भारतामध्ये आता गुंतवणूक येईल. त्याच्यानंतर ब्रिटनमध्ये सुमारे 75,000 भारतीयांना सामाजिक सुरक्षा शुल्कातून 3 वर्षासाठी सूट, हे पण आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर येत्या 3 वर्षात ब्रिटनला होणाऱ्या कृषी उत्पादन निर्यातीत 20% वाढ अपेक्षित आहे. म्हणजे 20%. आता पहा ना, आपण कोकणातील हापूस, आंबे, फणस, त्यानंतर द्राक्ष, कांदे हे आपण काय एक्सपोर्ट करणार आहोत ब्रिटनला फ्री ट्रेड ॲग्रीमेंट अंतर्गत. मग तसंच पहा, यामुळे किती 20% आपलं जे कृषी निर्यात आहे ती वाढेल असं
आपलं एक प्राथमिक अंदाज आहे. त्याच्यानंतर ब्रिटनमधून आयात होणारी वाहने, मद्य आणि उत्पादनांची सीमा शुल्क 15%वरून 3%वर आलेलं आहे. म्हणजे आता ज्या महागड्या गाड्या आहेत जसं रॉल्स रॉयल्स वगैरे आहेत यांच्या किमती आता कमी होणार आहेत. व आय थिंक लोकसत्तामध्ये जो वेब पोर्टल आहे ना त्यावरती ती न्यूज पण आलेली आहे. पूर्वी खूप टॅक्स लागला जायचा, आता त्याचं टॅक्स वगैरे कमी केलेला आहे. म्हणजे ज्या मोठ्या गाड्या आहेत त्या आता कमी होणार आहेत. म्हणजे अगदी ब्रँडेड ज्या कार्स आहेत ना त्या कमी होतील, त्याच्या किमती कमी होतील, सॉरी फॉर दॅट. त्याच्यानंतर आणखीन एक स्कॉच, ओके, म्हणजे जे मद्य आहे, जे ब्रँडेड मद्य म्हणजे अगदी उच्च दर्जाचं, ते पण आता कमी होईल. त्याची किंमत जी आहे ना ती कमी होणार आहे. चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर भारतातील 99% निर्यातीला ब्रिटनमधील व्यापार करारातून 100%पर्यंत सूट. म्हणजे भारतातून जेवढा माल जाणार आहे ना 99% मालावरती त्यांनी 100% सूट दिलेली आहे. ही खूप बेस्ट गोष्ट आहे. आता बाकी काही गोष्टी आता इथं दिलेल्या आहेत पहा, की कोणत्या कोणत्या गोष्टींवरती आणखीन त्यांनी टॅक्स वगैरे कमी केला नाही. पण ही तुमच्यासाठी आत्ताच गरजेचं नाही. व आपला हा प्रश्न बिलकुल विचारत नाही पहा UPSC किंवा MPSC पण. म्हणजे एवढं बारीक जनरल नॉलेज आपण लक्षात ठेवू शकत नाही. ओके, आपल्या मानवी मेंदूला नक्कीच मर्यादा असतात. व जरी असा प्रश्न विचारला ना की यामध्ये कोणतं वस्तू वगैरे नाही, तर तुम्ही ते तिथं नक्कीच तुमच्या परीने टॅकल करू शकता. कारण पहा, न्यूजपेपरमध्ये आपण वाचलेलं आहे ना की ह्या गोष्टी आहेत, मग तुम्हाला लगेच ते आठवेल व तुम्ही ती टॅकल करू शकता. कारण भरपूर वस्तू असतात, त्यापैकी महत्त्वाच्या वस्तू मी तिथं सांगितलेल्या आहेत व न्यूजपेपरमध्ये जेवढ्या वस्तू आहेत ना त्या मी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे आता निश्चित राहा, याच्या पलीकडे तुम्ही जाण्याचा प्रयत्न करू नका. आय होप तुम्हाला फ्री ट्रेड ॲग्रीमेंट काय आहे, कशामुळे गरजेचं आहे, किंवा कराराची वैशिष्ट्ये काय आहेत, महाराष्ट्राला याचा काय फायदा आहे, हे सर्व तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आणखीन याला जर तुम्ही म्हटलात की फ्री ट्रेड ॲग्रीमेंट न म्हणता त्यांनी फाईलवर नाव काय दिलेलं आहे पहा, CETA. म्हणजेच काय, सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार, सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार असं त्याचं नाव आहे. हे प्लीज तुम्ही एक पॉईंट लक्षात ठेवा. फ्री ट्रेड ॲग्रीमेंट न म्हणता त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे तर CETA. ओके, CETA असं त्याला नाव दिलेलं आहे. ओके, हा जरी पॉईंट तुम्ही लक्षात ठेवलात तरी मोर दॅन सफिशियंट आहे. म्हणजे थोडंसं गरजेचा टॉपिक, बाकी काही नाही आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे, अन्य भाषा न स्वीकारण्या इतका मराठी माणूस संकुचित नाहीच. व ते अगदी बरोबर आहे. पहा, देवेंद्र फडणवीस यांचं JNU मध्ये प्रतिपादन आहे. कुसुमाग्रज अध्यासनासाठी त्यांनी 3 कोटी महाराष्ट्र राज्य सरकारने दिलेले आहेत. याच्यापूर्वी 2008 मध्येच आपण 1 लाख कोटी रुपये दिलेले होते. त्याच्या आता 2 कोटी 36 लाख रुपये इतकं त्याचं हे झालेलं आहे. म्हणजे रक्कम ती वाढलेली आहे, व्याज वगैरे वाढून. ओके, तर आता अध्यासन केंद्र तिथं चालू झालेलं आहे JNU मध्ये. व पहा, अन्य भाषा न स्वीकारण्या इतका मराठी माणूस संकुचित नाही. याचं कारण काय आहे, तुम्ही दुसऱ्या राज्यामध्ये पहा. आता ही इंडियन एक्सप्रेसमध्ये याच्यापूर्वी जेव्हा आपण न्यूजपेपर अनालिसिस घेत नसतो त्यावेळेस ही आकडेवारी आलेली आहे पहा, की नॉर्थ इंडियन जे व्यक्ती आहेत आणि साऊथ इंडियन जे व्यक्ती आहेत ना त्यामध्ये फरक पहा. नॉर्थ इंडियन व्यक्ती याला फक्त 10% जे व्यक्ती आहेत त्यांना फक्त 2 भाषा बोलता येतात, हिंदी आणि इंग्लिश. ओके, पण साऊथ इंडियन जो व्यक्ती आहे ना यामधील 55% जे व्यक्ती आहेत त्यांना 2 भाषा बोलता येतात, जसं हिंदी आणि मराठी. ओके, आपल्याला 2 भाषा बोलता येतात. पण नॉर्थ इंडियामध्ये जर गेलात ना फक्त त्यांना 2 भाषा बोलता येणारे असे फक्त 10% लोक आहेत. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये 55% लोक असे आहेत ज्यांना 2 भाषा येतात. याच कारणामुळे पहा, आपण संकुचित नाहीये, आपण सर्व भाषांना नक्की स्वीकार करतो. त्यासोबतच आपल्यापैकी बहुतांश जणांना इंग्लिश पण भाषा बोलता येते. त्यामुळे आपण 3 भाषा पण बोलू शकतो. पण नॉर्थ इंडियन जे व्यक्ती आहेत त्यांना थोडंसं तिथं भाषेबद्दल प्रॉब्लेम नक्की होऊ शकतो. ओके, म्हणजे त्यांना फक्त हिंदी ही एकच लँग्वेज माहिती आहे. पण पहा, यासोबतच पहा ना तुम्ही, आपण 9वी 10वीला ज्यावेळेस होतो ना आपल्याला 3rd लँग्वेज पण असायची पहा. फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज आणि 3rd लँग्वेज 3 भाषा असायच्या आपल्याला. ओके, 9वी 10वीला आपल्याला पहा. काही विद्यार्थ्यांना संस्कृत पण येत असेल आपल्यापैकी. ओके, व ज्या विद्यार्थ्यांना संस्कृत त्यांचं सेकंड लँग्वेज म्हणून त्यांनी निवडलेली होती 9वी 10वीसाठी, त्यांनी म्हणजे आणखीन एक पुढे आहेत. म्हणजे त्यांना 4 भाषा बोलता येतात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना. ओके, म्हणजे आपल्यापैकी बहुतांश विद्यार्थी तसे असतील. आता माझ्याकडे ते नाही आहे कॅपेबल. पहा, माझं सेकंड लँग्वेज 9वी 10वीसाठी हिंदी होतं, त्यामुळे मला संस्कृत बोलता येत नाही. पण आपल्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांना 4 भाषा बोलता येत असतील. ओके, तर हे कारण आहे की आपण संकुचित नाही आहे. पहा, त्यानंतर पुढची बातमी पहा, प्रत्येक जिल्ह्यात सहकार मंत्रालयामार्फत नवीन स्कीम राबवण्यात येणार आहे. त्याची वैशिष्ट्ये आहेत पहा, तर अगदीच आपल्याला सर्वांना माहिती असणारीच वैशिष्ट्ये आहेत की नव्या धोरणात महिला तरुण यांना केंद्रबिंदू मानून त्यांना सक्षम आणि व्यावसायिक तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच नवीन क्षेत्रात सहकार रुजवण्यावर अमित शहा यांनी सांगितले आहेत. म्हणजे सहकार, प्रत्येक जागी आपल्याला काय आता सहकार करायचं आहे. पहिलं धोरण झालेलं आहे, तर द्वितीय धोरण आलेलं आहे व प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता एक सहकार गाव त्यांनी एस्टॅब्लिश करणार आहेत. हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. व आपल्या देशाचे सहकार मंत्री कोण आहेत तर अमित शहा आहेत. हे प्लीज पॉईंट लक्षात ठेवा. सरळ सेवा परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. डन.
पुढे साखर कारखान्यांना धान्यापासून इथेनॉल बनवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. कारण व्हायचं काय पहा, ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यानच त्यांचं गाळप हंगाम चालायचं व इथेनॉल तेव्हाच निर्मिती केलं जायचं. बाकीच्या वेळी त्यांनी काय करायचं, जे साखर कारखाने आहेत त्यांचे जे कर्मचारी आहेत ते अगदीच शांतच बसून राहायचे. मग तसं होऊ नये, मग त्यांना पण बारमाही काम लागावं यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की इथेनॉल तुम्ही निर्मिती करू शकता. कशामधून, तर अगदीच पहा, जे धान्य आहे ना आपलं, ते धान्यापासून पण आता तुम्ही इथेनॉल निर्मिती करा. आता ही पॉझिटिव्ह गोष्ट झाली की प्रत्येकाला तिथं काम मिळेल. पण निगेटिव्ह गोष्ट काय याचा, तर अन्नधान्याच्या किमती तिथं नक्की वाढतील. कारण जे अन्नधान्य आहे ना ते मार्केटमधून कुठं जाईल, साखर कारखान्याला पुरवठा केला जाईल. व इथेनॉल आपला कशासाठी महत्त्वाचं आहे, तर पेट्रोल डिझेलमध्ये मिसळलं जातं व पेट्रोल डिझेलच्या ज्या किमती आहेत त्याला स्टेबल ठेवण्यासाठी इथेनॉलची गरज आहे. मग पहा, तुम्ही अन्नधान्यामधून पेट्रोल डिझेलला तिथं उपयोगात आणत असाल तर जसं पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या आहेत तसं अन्नधान्याच्या किमती वाढणार नाहीत का, तर बिलकुल वाढणार आहेत. मग आय होप तुम्हाला ही निगेटिव्ह पॉईंट पण अगदी योग्यरित्या समजलेला असेल. डन. त्याच्यानंतर पुढे चला. तीर्थदर्शन अडचणीत. आता ही जी स्कीम होती पहा, एकनाथ शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यांनी जी स्कीम आणलेली होती त्याबद्दल हा पॉईंट आलेला आहे. पण पहा, यावरून प्रश्न येईल का याचे चान्सेस आपल्याला खूप कमी दिसत आहेत, त्यामुळे मी या न्यूजला स्किप करतोय. बाकी तुम्हाला ती स्कीम तर माहितीच असेल, सरळ सेवा विद्यार्थ्यांनी पण चिंता करू नका. त्यानंतर राज्यात 5,500 प्राध्यापक आणि 2,900 कर्मचारी भरतीला मंजुरी देण्यात आलेली आहे. ओके. त्याच्यानंतर बाकी घर खरेदीसाठी शिप पोर्टल, जे विद्यार्थी MPSC कंबाईन परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची न्यूज. 2029 आय थिंक पेन्सिल पोर्टल विचारण्यात आलेलं होतं. पेन्सिल पोर्टल कशाबद्दल आहे, अगदी त्याच धर्तीवर शिप पोर्टल हे कशा संदर्भात आहे, मग तर घर खरेदीसाठी. ओके, घर खरेदीसाठी शिप पोर्टल म्हणजे तुम्हाला जर घर खरेदी करायचं असेल तर सर्व घरं जी यादी आहे ती सर्व घरांची जी फ्लॅट वगैरे त्यांची यादी एकत्र करण्यात येणार आहे या पोर्टलवरती. अद्याप हे पोर्टल चालू झालेलं नाही आहे, फक्त त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही एक पोर्टल तयार करत आहोत. ओके. मुंबई, त्यानंतर नवी मुंबई या शहरांच्या ठिकाणी घर खरेदीसाठी हे पोर्टल असणार आहे बेसिकली. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे भारतातून कर्मचारी घेण्याचा काळ आता ही न्यूज पहा, भारतातून कर्मचारी घेण्याचा काळ समाप्त. डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकी कंपन्यांना इशारा. तेच म्हटलं मी नसतं, म्हणजे त्यांना कोण इशारा दिला, सॉरी फॉर दॅट. वाचत असताना थोडंसं हे झालं. पण लक्षात घ्या, आता आपण फ्री ट्रेड ॲग्रीमेंट बघत असतानाच डोनाल्ड ट्रम्प बद्दल पण आपण बोलून गेलो. अगदी त्याच धर्तीवर पहा ना तुम्ही, डोनाल्ड ट्रम्प आता भारतीयांना अमेरिकेमध्ये एंट्री देऊ नका अशा पद्धतीने ते सूचक वक्तव्य तिथं करत आहेत. ओके, म्हणजे अगदीच मेक अमेरिका ग्रेट अगेन या बेसिसवरच त्यांनी इलेक्शन जिंकलेलं होतं. मागा. ओके, या बेसिसवरच त्यांनी इलेक्शन जिंकलेलं होतं. म्हणजे आत्मनिर्भर अमेरिका त्यांना बेसिकली करायचा आहे, थोडक्यात सांगायचं जर म्हटलं तर. मग आत्मनिर्भर अमेरिका करत असताना त्यांना भारतीयांची मदत घ्यायची आहे का, नाही घ्यायची. यासाठीच त्यांनी म्हणत आहेत की आता भारतीयांना इथे भारतीय कर्मचारी जे असतील ना, तर आता तुम्ही त्यांना घेऊ नका, तर आता फक्त अमेरिकन लोकांनाच घ्या, असं त्यांचं एक बेसिकली सुचक वक्तव्य आहे. ठीक आहे, पहा याची इम्पॅक्ट काय होतील पाहूयात. पण आपण ब्रिटनसोबत फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलेलं आहे, ही आजच्या काळातील बेस्ट न्यूज आहे. व आगामी काळात पहा, युरोपियन युनियन सोबत पण आपण काय करणार आहोत, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करणार आहोत. ओके, लास्ट इयरला युरोपियन युनियनचे जे अध्यक्ष आहेत ना त्यांची व्हिजिट होती भारतामध्ये. ओके, म्हणजे आय थिंक प्रिलिमच्या पूर्वी पहा, 2 महिने आधी, म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता सांभाळली होती ना, मार्च महिन्यामध्ये वाटतंय. ओके, मार्च मंथमध्ये पहा युरोपियन युनियनच्या अध्यक्ष भारतामध्ये व्हिजिटला आलेल्या होत्या. मग त्यावेळेस पण आपण फ्री ट्रेड ॲग्रीमेंटबद्दल चर्चा केली होती. ओके, त्यामुळे निश्चिंत राहा, आपण युरोपियन युनियनसोबत पण किंवा अगदी आपले दरवाजे आपण ओपन करत आहोत. ओके, जर दरवाजे चांगल्या पद्धतीने जर ओपन झाले ना तर अगदी आपला जास्त पद्धतीने USAवर पण आपण डिपेंड राहू शकत नाही. ओके, व अगदी ते आपल्यासाठी बेटर आहे. पण समस्या आपल्याला फक्त एकाच देशाची आहे, चायनासोबतची. कारण आपल्या देशामध्ये डम्पिंग कोण्या देशातून होते, तर चायनामधून होते. ओके, त्याबद्दल पण आपण कधी वेळ आल्यानंतर नक्की बोलूयात. ओके, आता थोडंसं पुढे जाऊयात. नेक्स्ट आहे बॉम्बस्फोट निकालाला तांत्रिक स्थगिती, सुटका झालेल्या आरोपींना मात्र दिलासा देण्यात आलेला आहे सुप्रीम कोर्टामार्फत. ओके, याबद्दल जास्त डिटेलमध्ये आत्ताच जाण्याची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर पहा, आता हे खूप महत्त्वाचं पॉईंट आहे. पहा, ओके, जर तुम्ही मेन्सची आन्सर रायटिंग करत असाल किंवा अगदीच वृक्षतोड याबद्दल जर निबंध लिहा असं जर तिथं म्हणण्यात आलं तर वृक्षतोडाची कारणे तुम्ही काय द्याल की इंडस्ट्रीज वगैरे बसण्यासाठी आपलं काय झाडं वगैरे तोडावी लागतात. पण त्यामध्ये आपला आणखीन एक जर बेस्ट जर तुम्ही एक रिझन दिलात ना तर तिथे थोडंसं इम्प्रेशन चांगलं पडेल. कारण पहा, जो व्यक्ती न्यूजपेपर डेली वाचणार नाही त्याचं लॉस काय होणार आहे, व जो व्यक्ती न्यूजपेपर डेली वाचतो त्याचा फायदा काय होतो हे यामधून तुम्हाला दिसून येईल की जगात दरवर्षी वीज पडून 320 दशलक्ष झाडांचा बळी जात आहे. मग पहा,
फक्त इंडस्ट्रीजसाठी किंवा फक्त आपल्याला घर बांधायचं म्हणून आपण झाडं तोडत नाही, तर पहा नैसर्गिकरित्या आपण काही झाडं तिथं नष्ट पावत आहेत. त्यापैकीच पहा ना तुम्ही 320 दशलक्ष झाडांचा तिथं बळी गेलेला आहे. का तर वीज पडली म्हणून. ओके, तर पहा वनस्पती जळल्यामुळे दरवर्षी 1.26 अब्ज टन कार्बन डायऑक्साईड देखील उत्सर्जन होतो. ओके, हा पॉईंट तुम्ही निबंधामध्ये नक्की लिहू शकता. पहा कार्बन डायऑक्साईडला कारणीभूत काय आहे तर वृक्षतोड. अगदी त्यामुळे पण इथं झालेलंच आहे ना. यासोबतच पहा उष्णकटिबंधीय प्रदेशात वीज पडून नष्ट होणाऱ्या झाडांचे प्रमाण सर्वाधिक आहे आणि जंगलामध्ये विजेचे पर्यावरणीय परिणाम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची गरज देखील अधोरेखित करण्यात आलेली आहे व तुम्ही पण हे सजेशनमध्ये नक्कीच लिहू शकता. ओके, हाच तो महत्त्वाचा पॉईंट होता. बाकी यामधून आपल्यासाठी गरजेचं आहे का तर बिलकुल नाही. हां, रिपोर्टचं नाव लक्षात घ्या. म्युझिक टेक्निकल युनिव्हर्सिटीतील संशोधकांच्या अभ्यासातून हे समोर आलेलं आहे. ओके, हे रिपोर्टचं पण एक नाव लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला रेफरन्स द्यायचा म्हटलं तर हे तुम्ही जर रेफरन्स दिला तर खूप बेटर आहे. ओके, तर आय होप तुम्हाला ही पण न्यूज समजलेली असेल. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. येथे बातमी पहा कृषी सुविधांना मॅग्नेटची बळकटी. आता ही मॅग्नेट काय आहे? ओके, तर मॅग्नेट 1.0 हे काय होतं पहा कृषी पायाभूत सुविधा अधिक बळकट करणाऱ्या मॅग्नेट म्हणजेच काय महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प असं त्याचं नाव आहे. मग आता परत चर्चेत काय आलं तर देवेंद्र फडणवीस सरकारने परत एकदा त्याला 2.0 ला मान्यता दिलेली आहे. ओके, महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क मॅग्नेट, महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क, बरोबर ना. हां, महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क जे प्रकल्प आहे त्याला परत एकदा मान्यता देण्यात आलेली आहे. 2.0 म्हणून असं हे प्रकल्प असणार आहे. व पहा यामध्ये कोणत्या गोष्टींना इथं चालना देण्यात येते तर पहा मॅग्नेट 2.0 प्रकल्पात कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक मजबूत करून कृषी निर्यात वृद्धीवर लक्ष केंद्रित केले जाईल. यामध्ये द्राक्षे डाळिंबासह अन्य फळे फुले भाजीपाला निर्यातीच्या संधी शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उपलब्ध करून देण्यात येतील. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. म्हणजे पहा जे फळबागा आहेत किंवा जे पालेभाज्या आहेत त्यांना मार्केटमध्ये येण्यासाठी किंवा निर्यात करण्यासाठी प्रोत्साहनपर ही स्कीम आहे. व आत्ताच आपण पाहिलेलं आहे ब्रिटनला जर आपण निर्यात करायला लागलो आपले कांदे हापूस आंबे ओके किंवा जे अन्य फळं आहेत तर त्यामधून आपला 20% निर्यातीमध्ये आपल्याला चालना मिळेल महाराष्ट्र राज्य सरकारला किंवा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना. तर ही न्यूज आपल्यासाठी खूप बेस्ट आहे पहा. ओके, व मॅग्नेटची पण आपल्याला आता जोड मिळालेली आहे. कृषीबद्दल जर आन्सर लिहा म्हटलं ना तर आजच्या लेक्चरमध्ये भरभरून कृषीबद्दलच्या न्यूज आलेल्या आहेत. ओके, आणि पुढे आपण पाहणारच आहोत. त्याच्यानंतर सर्पमित्रांना आता सरकारी ओळखपत्र. आता पहा हे स्कीम जी आहे ना ती 2014 पासूनच लागू झालेली होती, परंतु त्याचे जे ओळखपत्र वगैरे किंवा जर तुम्ही वन विभागाच्या वेबसाईटवरती गेलात ना त्याच्या तेवढी आकडेवारी आपल्याला मिळत नाही. पण सर्पमित्रांचे जे वाढलेले रील्स वगैरे आहेत किंवा त्यांचे यूट्यूबचे जे सबस्क्रायबर आहेत मग रील्स आणि यूट्यूब सबस्क्रायबरला पाहून ते काय करत आहेत जास्तच म्हणजे काय म्हणू शकता स्टंट करण्याकडे जास्त जात आहेत. मग त्यातून पहा सर्पमित्रांचा जास्त बळी जात आहे. ओके, मग यासाठीच त्यांनी काय केलेलं आहे आता महाराष्ट्र राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की आम्ही आता सर्पमित्रांना सरकारी ओळखपत्र देऊ. ओके, वन विभागामार्फत आणि वन विभागाच्या संकेतस्थळावर त्यांची माहिती पण आपण अपलोड करू जेणेकरून काय होईल पहा जे सर्पमित्र आहेत त्यांना एकत्रितरित्या बांधलं जाईल. ओके, महाराष्ट्र राज्य सरकारच्या वन खात्याअंतर्गत त्यांना बांधलं जाईल व त्यांच्यावर रेग्युलेशन करता येईल. अन्यथा होईल काय पहा आज घडीला आपण सोशल मीडियावरती त्यांचे रील्स वगैरे प्रसारण होत आहेत त्यामुळे त्यांना पब्लिसिटी मिळत आहे. पब्लिसिटी मिळत असल्यामुळे ते जास्त स्टंट करत लागलेले आहेत. या कारणांमुळे अगदी त्यांचं जीवन धोक्यात येत आहे. व जास्त करून पहा जे सर्पमित्र आहेत ते घरातील कुटुंबामध्ये एकटे कमावते आहेत व ते त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबावरची जबाबदारी कोण घेणार. मग या कारणासाठी त्यांनी काय देणार आहेत इन्शुरन्स पण देणार आहेत. जे सर्पमित्र असणार आहेत सरकारी त्यांना गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रातर्फे इन्शुरन्स दिलं जाईल. इन्शुरन्स दिल्यामुळे त्यांच्या कुटुंब म्हणजे त्यांच्या काय म्हणू शकता की त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियाची जी जबाबदारी आहे ती इन्शुरन्स वगैरे तिथं मिळवून देण्यात तिथं अगदीच प्रयत्न केले जातील. यासाठी ही न्यूज अगदी महत्त्वाची आहे पहा. ओके, आता ही जी बातमी आहे ना ती इंडियन एक्सप्रेसला आय थिंक 3-4 दिवसापूर्वी नक्की आलेली होती. ओके, मध्य प्रदेश किंवा बिहारमध्ये पहा एका सर्पमित्राचा मृत्यू झालेला आहे. तुम्ही इंस्टाग्रामवरती रील पाहिला असाल पहा. म्हणजे सकाळी तो गळ्यात साप घालून वगैरे फिरत होता व रात्री त्याचा मृत्यू झालेला आहे सर्पदंशाने. ओके, त्या संबंधी हे रेग्युलेशन आता सध्याला येत आहेत. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे शहानिवेचे उलट फासे. आता हा लेख पहा सुहास देशमुख सरांनी हा लेख लिहिलेला आहे. ठीक आहे, आता जर तुम्ही टायटल वाचलात ना तर लोकप्रतिनिधींसाठी नैतिकता
का गरजेचे आहे याबद्दल त्यांनी हा लेख लिहिलेला आहे असं त्यांनी दिलेला आहे सबटायटलमध्ये. परंतु ज्यावेळेस लेख वाचतात ना त्यावेळेस आपला इथे जुवा किंवा जे जुगार आहे त्याचा इतिहास आपला बेसिकली पाहायला मिळतोय. त्यामुळे हा आर्टिकल मला तेवढासा फार गरजेचा वाटत नाही आहे पहा. त्यामुळे मी तुम्हाला पण स्किप करायला सांगतोय, कारण नैतिकता जर राजकारणासंबंधी म्हटलं तर तुम्हाला जास्त पॉईंट माहिती आहेत, किंवा तुम्ही जे इथिक्स पेपरमध्ये जे काही पॉईंट शिकणार आहात ना तेच तुम्ही पण प्रशासनातील इथिक्स, पॉलिटिकल इथिक्समध्ये नक्की लिहू शकता पहा. जास्त या पॉईंटला वगैरे वाचून आवश्यकता नाही आहे. मी वाचलेलं आहे, जे मला महत्त्वाचे वाटले मुद्दे ते खरंच गरजेचे नाहीत. आता तुम्हाला जर वाटत असतील तर हे मी थोडंसं हे करतोय, तुम्ही थोडंसं व्हिडिओ थांबून याला काय करू शकता, वाचून घेऊ शकता पहा. ओके, म्हणजे मी जे हायलाईट केलं ते तुम्ही नक्कीच वाचून घेऊ शकता, त्याच्यात काही नाही. ओके, स्किप करा, पुढे चला. कर्ज पुडवे कोण? कालच्या न्यूजपेपरमध्ये आपण पहिलीच बातमी वाचलेली होती की 31,500 कोटी रुपयांची थकबाकी राहिलेली आहे बँकांकडे शेतकऱ्यांची, बरोबर. मग त्यावरून आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे की सरकार कर्ज बुडवा आहे की शेतकरी कर्ज बुडवा आहे. मग या संदर्भात हा आर्टिकल आलेला आहे व या दोघांच्या मध्यंतरी कोण आहेत? बँका आहेत. ओके, मग पहा, बेसिकली ज्यावेळेस महाराष्ट्र विधानसभेचं इलेक्शन होतं ना त्यावेळेस पहा सोयाबीनला भाव लागत नाहीये या संदर्भात मी एक व्हिडिओ पण बनवलेला होता. ओके, तुम्ही लास्ट इयर माझे व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता, त्यामध्ये तुम्हाला नक्कीच मिळून जाईल शेतकऱ्यांच्या समस्याबद्दलचा एक व्हिडिओ. ओके, व त्याच्यानंतर आता हा आर्टिकल आलेला आहे. तर पहा, ज्यावेळेस विधानसभेची इलेक्शन होते ना महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस तो मुद्दा गाजलेला होता सोयाबीन भावाचा, बरोबर आहे. सोयाबीनला भाव लागत नाही वगैरे. मग आज घडीला जर तुम्ही पाहिलात ना तर आज पण MSP येते, पण महाराष्ट्राला MSP मध्ये काही मिळतं का? तर बिलकुल नाही ना. अगदी तसंच आहे. सोयाबीनचा भाव त्यांनी सांगतात 7,000 रुपये लागणार आहे, परंतु रियालिटीमध्ये जातो का 7,000 रुपयांनी? बिलकुल जात नाही. ओके, म्हणजे अगदी तुम्ही पण रुरल भागातून आले आहात, यामुळे तुम्हाला नक्कीच माहिती आहे की खऱ्या अर्थाने काय होतं तिथं, म्हणजे मंडीमध्ये गेल्यानंतर काय होतं तिथं. ओके, मग अगदी त्याच धर्तीवर पहा, शेतकरी असा वर्ग आहे ज्याला स्वतःचं उत्पादन केल्यानंतर तो किंमत ठरवत नाही. बाकी सगळं पहा ना तुम्ही. ॲपल कंपनी पहा, ॲपल कंपनीचा जर आयफोन आलेला असेल मार्केटमध्ये तर तो स्वतः किंमत त्याची ठरवत असतो की बा माझं जे आयफोन असेल ते 82,000, 1,00,000 रुपये, 1,50,000 रुपये अशा पद्धतीने तो स्वतः किंमत ठरवत असतो. पण शेतकरी स्वतःच्या उत्पादन केलेल्या मालाची किंमत तो ठरवतो का? तर बिलकुल नाही. मग फक्त असाच एक वर्ग आहे शेतकरी ज्याला स्वतःची किंमत तो ठरवू शकत नाही. तर तो कोण ठरवतो? तर सरकार ठरवतं. व सरकारने याच्या पूर्वी पण म्हटलेलं आहे की आम्ही MSP लागू झाल्यानंतर तुम्हाला एवढी रक्कम वगैरे देऊ, किंवा शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही 2022 पर्यंत, त्यानंतर 2024 पर्यंत आम्ही दुप्पट करू. पण शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालेलं आहे का? तर बिलकुल नाही. मग अशा पद्धतीने जर तुम्ही थापा मारत असाल तर अशा पद्धतीने सरकार काय करतं पहा, पहिल्यांदा निर्णय घेत असतं. ओके, प्लीज ऑफ द रेकॉर्ड करा, माझे काही शब्द तुम्हाला कदाचित योग्य वाटत नसतील, पण सॉरी फॉर दॅट. ते होतं, मी याच्यापूर्वी पण म्हटलेलं आहे की माझ्या भाषेला तुम्ही पाहू नका, व ती कदाचित आपलीच भाषा आहे. ओके, त्यामुळे तर पहा, मी काय म्हणत होतो की सरकार अशा पद्धतीने निर्णय घेते की आम्ही तुमचं इन्कम वगैरे डबल करणार आहोत. मान्य आहे, शेतकऱ्यांचं इन्कम वगैरे डबल होईल, परंतु खऱ्या अर्थाने रियालिटीमध्ये झालेलं आहे का? तर बिलकुल नाही. मग डबल इन्कम करण्यासाठी सरकार काय करणार आहे पहा, MSP वगैरे जाहीर करतं. पण म्हणजे पहा, जर तुम्ही शेतमाल घेऊन जर विक्रीसाठी गेलात तर तिथं खरंच 7,000 रुपयांनी सोयाबीन वगैरे भाव लागतो का? खरंच लागत नाही. ओके, व तुम्ही ते मान्य करालच. मग याच कारणानिमित्त पहा, सरकारला पण माहिती आहे की आपण जे निर्णय घेतला ना ते अगदी चुकीचा आहे व शेतकऱ्यांना तो मिळालेलाच नाही, त्यांचं उत्पन्न दुप्पट झालेलं नाही आहे. त्यामुळे त्यांनी काय घेऊन येतात पहा, दुसऱ्या स्कीम घेऊन येतात, जसं की सौर ऊर्जा वगैरे. मग आता पहा, सोलार ऊर्जा जी योजना आहे त्यामध्ये अगदी शेतकरी पंप जी योजना वगैरे आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना तिथं कमी दरामध्ये वीज बिल वगैरे मोफत मिळत आहे, मान्य करतोय मी. परंतु प्रत्येकाच्या शेतामध्ये विहीर आहे का? तर बिलकुल नाही आहे. पहा, आता विहिरीचं जर प्रकरण काढायचं म्हटलं तर 2024ची तुम्ही न्यूज आठवू शकता ना, नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला एक न्यूज आली होती पहा, की विहिरीची थकबाकी आता देत नाहीये राज्य सरकार. का देत नाहीये? कारण सगळे पैसे संपलेले आहेत. ओके, मनरेगामधून जेवढा फंड आलेला होता ना, म्हणजे केंद्राच्या मनरेगामधून जेवढा फंड आलेला होता ना लास्ट इयरला, तो सगळा फंड संपलेला होता विहिरीबद्दलचा. ओके, म्हणजे प्रत्येकाच्या शेतात विहीर याबद्दल आपलं चर्चा चालू होती. मग मी म्हटलं ना की प्रत्येकाच्या शेतात तर विहीर नाही ना, व जरी राज्य सरकार पैसे देत असलं तर 2024 पासून ज्या लोकांनी विहीर बांधलेलं आहे किंवा ज्या शेतकऱ्यांनी शेतात आपलं विहीर बांधलेलं आहे त्यांचे पैसेच आणखी मिळालेले नाहीत. मग सरकारला ऑलरेडी माहिती आहे की आपण जे काही निर्णय घेत आहोत ते शेतकऱ्यांचा लाभ तिथं मिळवून देत नाहीत. मग त्यामुळेच पहा, त्यांनी ज्यावेळेस इलेक्शन येतात किंवा ज्या वेळेस विधानसभेचं सत्र वगैरे चालू होतं, ओके, किंवा विरोधी पक्षांचा ज्यावेळेस दबाव वाढतो ना त्यावेळेस म्हणतात की आम्ही शेतकरी कर्जमाफी करू.
मग यावरूनच आपण म्हणू शकतो, पहा, जर सरकारने आश्वासन दिलेलं आहे की आम्ही शेतकरी कर्जमाफी करू, तर मग शेतकऱ्यांनी पैसे का म्हणून भरायचे की आम्ही कर्ज घेतलेलं आहे, आम्ही भरू म्हणून? मग हेच तर बेसिकली कारण आहे. मग सरकारचे निर्णय चुकले. ओके, जे काही निर्णय घेतले होते ते सरकारने घेतलेले होते. मग तुम्ही शेतकऱ्यांना तिथं डायरेक्टली नाव वगैरे ठेवू शकता का, किंवा त्यांच्यावरती ब्लेम ठेवता येईल का मग आपल्याला? तर बिलकुल नाही. मग हे संपूर्ण तुम्ही लक्षात घेतलात म्हणजे जे काही सरकारचे जे निर्णय आहेत, मग तिथे जबाबदार बेसिकली कोण होत आहे? आय होप तुम्हाला समजत आहेत. कारण सरकारचे तिथे निर्णय चुकले, त्यामुळे सरतेशेवटी ते काय म्हणतात की आम्ही कर्जमाफी करू. पण शेतकऱ्यांना खरं पाहिलं तर कर्जमाफी नको, तर आम्हाला उत्पादनाला तिथं जास्त भाव हवा आहे, परंतु तिथं होत नाही ना. आता कांद्याचं वगैरे इथं सर्व काही दिलेलं आहे. लास्ट इयरचा प्लीज तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या, त्यामध्ये मी चांगला डिटेलमध्ये समजावून सांगितलं होतं की कांद्याला भाव कसं काय नाही आहे, सोयाबीनला महाराष्ट्रामध्ये भाव का नाही आहे. ओके, ते सर्व निर्णय तिथं ऑलरेडी आहेत. मग त्याच कारणांमुळे पहा, खऱ्या अर्थाने जर कर्जमाफीला जबाबदार कोण असेल तर तो सरकारच आहे, व उलट शेतकऱ्यांना तशा पद्धतीने ब्लेम केलं जातं. हे कदाचित चुकीचं आहे. मग यासाठीच मी हा आर्टिकल घेऊन आलेला आहे, पहा. ओके, आता प्लीज तुम्ही MPSC आणि UPSC जर देत असाल तर हे मी जे सांगितलेले पॉईंट आहेत ते लिहू नका. हां, त्यामुळेच मी इथं हायलाईट पण केलेलं नाही, पहा. तर तुम्हाला जे एवढं पॉईंट आहेत ना, हे तुम्हाला निबंधासाठी खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस निबंधाची सुरुवात करता तर तिथून तुम्ही असं लिहू शकता की शेती हा नेहमीच आपल्या देशात बहुतांश शेतकऱ्यांसाठी आजबट्ट्याचा व्यवहार राहिलेला आहे. ओके, इथून तुम्ही निबंध तुम्ही चांगल्या पद्धतीने इंट्रो चांगलं दिलेलं आहे, इथून चालू करा. बाकी पहा, मी जे पॉईंट सांगितले आहेत किंवा ह्या आर्टिकलमध्ये जे पॉईंट दिलेले आहेत सरकारवरती टीका, ते प्लीज तुम्ही तशा पद्धतीने लिहू नका. हां, फक्त सजेशन द्या, परंतु टीका बिल तशा पद्धतीने करू नका, कारण सरकारी सेवेमध्ये जायचं आहे आपल्याला, व थोडंसं मग तिथे चॅलेंजिंग ठरेल तुमच्यासाठी. त्याच्यानंतर नवीन क्रीडा धोरण येणार आहे. मग आता क्रीडा धोरण आल्यानंतर पाहूयात, आता लोकसभेमध्ये ते टाकलं जाणार आहे, लोकसभेमध्ये बिल मांडलं जाईल. मग हे बिल बेसिकली कशामुळे येत आहे तर 2036 साली भारत देश ऑलिम्पिकचं काय आयोजन करत आहे, या निमित्ताने हे बिल आहे. पण इथं काही पॉईंट दिलेले आहेत, पहा, की आज घडीला आपल्या देशामध्ये फक्त एकच खेळ पुढे गेलेला आहे, तो म्हणजे क्रिकेट. ओके, बाकी जे खेळ आहेत ना ते तसंच मागे पडलेले आहेत. मग हे मागे पडलेले खेळ जे आहेत ते कशामुळे मागे पडले आहेत तर पहा, अगदी जे खेळाच्या ज्या संघटना आहेत ना त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप या कारणांमुळे काय खेळ आपल्या देशातील जे खेळ आहेत किंवा जे मेडलची टॅली आहे ती संपूर्ण मागे पडलेली आहे. बरोबर, आता अगदीच ते ऑन द रेकॉर्ड असं बोलू नये आपण, पण लास्ट इयरला तुम्ही ऑलिम्पिक झाल्यानंतर पहा, लोकसभेचं एक सत्र बसलेलं होतं. त्या लोकसभेच्या सत्रामधील जे क्रीडा मंत्री आहेत आपल्या देशाचे, त्यांचं तुम्ही एकदा वक्तव्य ऐका, मग तुम्हाला नक्की समजून येईल की राजकारण्यांचा हस्तक्षेप त्यामध्ये कसं असतं. त्यांनी म्हणजे प्रत्येक एक रुपये तिथं गिनवलेला होता. ओके, मग आता मी तिथपर्यंत सांगितलेलं आहे, काय म्हणू शकता, रीड बिटवीन द लाईन्स केला तर तुम्हाला नक्की समजून येईल, किंवा तुम्ही जर माझ्यासोबत राहिला असाल. आता पहा, इथं पण थोडंसं पॉलिटिकल अँगल येत आहे, त्यामुळे मी स्वतःला आवरत आहे. मी म्हटलं ना, तुम्ही जर ज्यावेळेस न्यूज वाचताना त्यावेळेस पॉलिटिकल अँगल तिथे येतो म्हणजे येतो. सॉरी फॉर दॅट, एखाद्याच्या भावना जर आहत झाल्या असतील तर. ओके, तर हे बेसिकली कारण आहे. या कारणांमुळे नवीन बिल येत आहे. मग ते बिल आल्यानंतर पहा, त्यामध्ये काय म्हटलेलं आहे की आम्ही काय करणार आहोत तर कुठे आहे, हां, क्रीडा संघटनांवर देखरेख ठेवण्यासाठी आता राष्ट्रीय क्रीडा मंडळाची स्थापना केली जाणार आहे. नॅशनल स्पोर्ट्स बोर्ड याची स्थापना केली जाणार आहे नव्या कायद्यानुसार. ओके, व हे कायदा आता लोकसभेमध्ये मांडणी होणार आहे. आपण पार्लमेंटचं 3 दिवस झालं सेशन चालू आहे, परंतु तिथे पहा, विरोधकांच्या गोंधळामुळे आणि सत्ताधाऱ्यांच्या आरोप प्रत्यारोप यामुळे सत्र म्हणजे बंदच होत आहे. बरोबर, म्हणजे त्यामध्ये चर्चाच चालू होत नाही. पण हे लोकसभेमध्ये टेबल केलं जाणार आहे. मग पाहूयात. आत्ताच पहा, या बिलला किंवा मी या आर्टिकलला जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेन करत नाही आहे, कारण लोकसभेमध्ये हे बिल पडल्यानंतर कदाचित हे कमिटीकडे पण जाऊ शकेल. मग कमिटीमध्ये त्यामध्ये काही छाननी होते. ओके, त्याच्या काही आर्टिकलची तिथं छाननी वगैरे केली जाते. त्यामुळे आत्ताच आपल्याला याची गरज नाही आहे. ज्यावेळेस कायदा बनेल ना, कायदा म्हणल्यानंतर आपण त्याला नक्की अभ्यास करूयात. ओके, त्यामुळे आता स्किप केलात तरी चालेल. ओके, फक्त हे एक लक्षात ठेवा. हां, सॉरी, थोडंसं बोलायचं राहिलं याबद्दल. नॅशनल स्पोर्ट्स बोर्ड तयार होत आहे व नॅशनल स्पोर्ट बोर्डवरती चेअरमन म्हणून कोण बसणार आहे, परत राजकीय व्यक्ती. ओके, आय होप समजलं असेल मी आता चर्चा का घेत होतो. तर राजकीय व्यक्तीच्याच हातात परत एकदा आपण नेऊन खेळ देणार आहोत. मग तिथं काय होईल पहा, राजकीय व्यक्ती आणि खेळाचा संबंध तशा पद्धतीने नसतो. मग परत तेच होईल की जो खेळ आहे त्यामध्ये परत भ्रष्टाचार वगैरे होईल. जे खेळाडू आहेत त्यांना तशा पद्धतीने योग्य सुविधा तिथं प्रोव्हाइड केल्या जाणार नाहीत. मग हे थोडेसे चॅलेंजेस आहेत. होप याला लोकसभेमध्ये चर्चेला घेतल्यानंतर बिल
या सर्व चर्चांना वगैरे तिथं टॅकल केलं जाईल. मग एखाद्या खेळाडूचीच तिथं नॅशनल स्पोर्ट बोर्डवरती जर निवड झाली तर ते कदाचित बेटर असेल. मग पाहूयात BCCI ज्या पद्धतीने काम करतं अगदी त्या पद्धतीने जर नॅशनल स्पोर्ट बोर्ड जर आलं तर ते बेटरच असेल मग आपल्यासाठी. ओके, त्याच्यानंतर पुढे तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं पहा. ओके, त्याच्यानंतर आपण जाऊयात इंडियन एक्सप्रेसकडे. इंडियन एक्सप्रेसमध्ये MSMEची डेफिनेशन आपल्याला पाहायची होती, मी हे आणलेली आहे. UPSC आणि MPSCला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. MSMEची व्याख्या काय आहे तर नवीन 2025च्या बजेटनुसार हे बदलण्यात आलेली आहे. पहा व्याख्या, एकच मिनिट थोडंसं लिंक वाढवतो. हां, ही व्याख्या बदलण्यात आलेली आहे. इन्व्हेस्टमेंट आणि टर्नओव्हर मायक्रोसाठी पहा 2.5 करोड आहे तर त्यांचं टर्नओव्हर आहे 10 करोड. त्यांचं कॅपिटल स्मॉल इंडस्ट्रीजसाठी 25 करोड आहे तर टर्नओव्हर त्यांचं असायला पाहिजे 100 करोड. आणि मीडियमसाठी पहा 125 करोड ते 500 करोड एवढं जर तुमचं टर्नओव्हर जर असेल म्हणजे कॅपिटल आणि टर्नओव्हर जर असेल तर तुम्हाला मायक्रो स्मॉल आणि मीडियम इंडस्ट्रीजमध्ये गणलं जाणार आहे. ओके, तर प्लीज हा खूप महत्त्वाचा मोस्ट IMP प्रश्न आहे. प्लीज याची स्क्रीनशॉट काढून तुम्ही लक्षात ठेवा. परीक्षेला डायरेक्टली विचारला जातो. UPSC 2022 प्रिलिमला हा प्रश्न आलेला होता पण त्यावेळेस त्याची व्याख्या वेगळी होती कारण 2020मध्ये नरेंद्र मोदी यांनी काय केली होती पहा, MSMEची व्याख्या बदललेली होती व 2020 नंतर आता 2025च्या बजेटमध्ये ही व्याख्या बदलण्यात आलेली आहे. त्यामुळे प्लीज ही व्याख्या लक्षात ठेवा की इन्व्हेस्टमेंट आणि टर्नओव्हर किती यांचं असतं. डन. त्याच्यानंतर पुढे चला. आय थिंक आज खूप वेळ झालेला आहे त्यामुळे आपल्याला थांबावं लागेल. त्यानंतर विल नॉट टॉलरेट व्हायलन्स इन द नेम ऑफ लँग्वेज डिस्प्यूट CM हे आपण पाहिलेलं आहे. ओके, डायरेक्टली महत्त्वाची न्यूज तुम्हाला सांगून मी थांबण्याचा प्रयत्न करेन. मणिपूरमध्ये आणखीन 6 महिन्यासाठी काय वाढलेलं आहे तर जे प्रेसिडेंट रूल आहे ना ते वाढलेलं आहे. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जन सुरक्षा कायदा जो आहे त्याबद्दल हा आर्टिकल आलेला आहे परंतु आता वेळेअभावी आपल्याला इथं बेसिकली थांबावं लागेल. मग ह्या आर्टिकलसाठी पहा तुम्ही माझं 13 आणि 14 तारखेचं व्हिडिओ तुम्ही पाहून घेऊ शकता. आय थिंक अवेलेबल आहे यूट्यूबवरती. 13 आणि 14 तारखेचं व्हिडिओमध्ये जनसुरक्षा 13 किंवा 14 माहिती नाही परंतु तुम्ही त्यामध्ये सर्च करा जनसुरक्षा विधेयक याची चर्चा मी कोणत्या लेक्चरमध्ये केली आहे. जर 14 तारखेमध्ये जर केलेली असेल ना तर प्लीज तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. ओके, आता थोडंसं जास्त वेळ झालेला आहे त्यामुळे आपल्याला इथं थांबावं लागेल. जर उद्याच्या न्यूजपेपरमध्ये जर चांगल्या बातम्या नसतील तर आपण परत ह्या बातम्याला कंटिन्यू करणार आहोत. ओके, 2च आर्टिकल महत्त्वाचे होते पहा. हे एक आहे बियॉन्ड द ब्रेन ड्रेन आणि क्लोजिंग द डील. ओके, हे 2-3 आहेत. आणखीन हा पण आहे, सॉरी 3-4 आहेत व मला नक्कीच वेळ लागेल. आणखीन 30 मिनिट तरी हे लेक्चर चालू शकेल पहा. आता कालच्या लोकसत्तामध्ये जास्त बातम्या नव्हत्या किंवा आर्टिकल पण महत्त्वाचे नव्हते त्यामुळे काल आपण इंडियन एक्सप्रेसला जास्त चांगल्या पद्धतीने घेतलं होतं. आज लोकसत्तामध्येच आपण जास्त वेळ घातलेला आहे. ओके, तर आपण नक्कीच जर उद्या वगैरे जर वेळ मिळाला तर याबद्दल चर्चा करूयात. ओके, निश्चिंत राहा, एकही बातमी मी सुटू देणार नाही. ओके, तर अशा पद्धतीने आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.